युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद कार्यालय सातारा तसेच किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन सातारा येथील छत्रपती शाहू महाराज जिल्हा क्रीडा संकुलन दिनांक 15 ते 18 जानेवारी 2025ला करण्यात आले होते। या स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील 400 खेळाडूंनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचे उद्घाटन सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी नितीन ताराडकर व किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष निलेश शेलार तसेच सिनियर पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते करण्यात आले। या स्पर्धेत भंडारा जिल्ह्याचे खेळाडू जिगर राऊत यांनी द्वितीय क्रमांक, अनंत गायधने, अनुग्रह दमाहे, मिथिलेश नागमोते, नयन बुराडे, आकांक्षा तेलमासरे, सुमेधा शिंपी यांनी तृतीय क्रमांक तसेच रिद्धेश निंबार्ते, प्रज्वल ढबाले, रिया उईके, लॉरिया पगाडे यांनी सहभाग घेतला। विजयी खेळाडूंना ॲमेच्युअर किक बॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन भंडाराचे सचिव मयूर नागमोते, मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष अक्षय गिरडकर, कृष्णा वाघारे प्रशिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले। तसेच खेळाडूंच्या यशस्वीकरिता महर्षी मंदिर तुमसरचे प्राध्यापक धीरेंद्र पुरोहित, माऊली इंग्लिश स्कूल लाखनी, प्राध्यापक निलिमा शिंदे, प्राध्यापक शरद शतदेवे, ज्ञानेश्वर जांभुडे, आचल मोहतुरे यांनी शुभेच्छा दिल्या। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।